नमस्कार, मी विनायक पाचलक आणि या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आपण या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तरुण आणि यशस्वी लोकांची गप्पा मारतो, विशेषतः उद्योग क्षेत्रातल्या मारतो, काही राजकारण्यांची मारतो आणि अशाच एका इंटरेस्टिंग व्यक्तीशी आज आपण बोलणार आहे आणि ती आपल्याशी बोलण्यासाठी आज थेट लंडनवरून आली आहे. आर्या तावरे, तुझं खूप खूप स्वागत या पॉडकास्टमध्ये. आर्या फ्युचर ब्रिक्स नावाच्या एका लंडन स्थित कंपनीची CEO आहे, फाउंडर आहे आणि भारतात उद्योग करणं तर अवघड आहे, जगात कुठेही उद्योग करणं अवघड आहे, पण भारतातून जाऊन 12वी नंतर तिथं शिकून लेंडिंग, रिअल इस्टेट अशा एका टफ ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला आपण मस्क्युलिन म्हणतो अशा क्षेत्रात ती उद्योग करती, यशस्वी उद्योग करती. त्यामुळे तिची स्टोरी आज आपण समजून घेणार आहे. मला खात्री आहे की महिलांना, तरुणींना इतकंच नाही तर प्रत्येकाला या स्टोरीतून काही ना काहीतरी टेक अवे मिळेल. सो आर्या, वेलकम पहिल्यांदा. थँक्यू, धन्यवाद. आणि पहिला प्रश्न खूप कॉमन आहे की नक्की काय आहे फ्युचर ब्रिक्स आणि लंडन मधली कंपनी, पीअर टू पीअर लेंडिंग हे शब्द आमच्या सगळ्यांसाठी खूप एलियन आहेत, तर सगळ्यांना कळेल अशा भाषेत नक्की काय व्यवसाय करतेस? हो, तर मी बेसिकली लंडनला 10 वर्षापूर्वी गेले अभ्यास करण्यासाठी. सो तिकडे मी रिअल इस्टेट आणि अर्बन प्लॅनिंग UCL मधून केलं माझी अंडर ग्रॅज्युएट डिग्री आणि त्याच्यानंतर मी फ्युचर ब्रिक्स चालू केलं बेसिकली राईट आफ्टर द ग्रॅज्युएशन. सो व्हॉट फ्युचर ब्रिक्स इज, इट्स अ लेंडिंग प्लॅटफॉर्म. सो तिकडचे स्मॉल आणि मीडियम साईज हाऊस बिल्डर्स असतात. सो दे डोंट गेट ॲक्सेस टू मेन स्ट्रीम फायनान्स, हाय स्ट्रीट बँक्सवरून, स्पेशली आफ्टर 2008 फायनान्शियल क्रायसिस आणि बँकिंगचं जसं जसं स्ट्रिक्ट होत गेलं रेग्युलेशन. तर अशा स्मॉल अँड मीडियम साईज हाऊसिंग प्रोजेक्ट्सला जे अप टू 5 मिलियन आहेत त्यांना आम्ही फायनान्सिंग प्रोव्हाइड करतो. दिस इज द वन साईड ऑफ द प्लॅटफॉर्म. आणि ऑन दी अदर साईड जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात, म्हणजे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स लाईक यू अँड मी, की जे दे कॅन इन्व्हेस्ट इन दीज प्रॉपर्टी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स विथ ॲज लिटल ॲज £500 अँड गेट 10% इंटरेस्ट पर ॲनम, विच इज ॲसेट बॅक्ड. आणि असे आमचे रिटेल इन्व्हेस्टर्स पण इन्व्हेस्ट करू शकतात आणि कॉर्पोरेट इन्व्हेस्टर्स पण इन्व्हेस्ट करू शकतात या प्रोजेक्टमध्ये. सो बेसिकली फ्युचर ब्रिक्स इज अ मार्केट प्लेस लेंडिंग प्लॅटफॉर्म for SME house builders who need funding, at the same time retail or corporate investors who invest in these asset-backed investments projects. रिअल इस्टेट, त्यातलं फायनान्स म्हणल्यावर इथं फक्त मोठ्या मोठ्या कंपन्या आठवतात, त्यातलं डिफॉल्ट झालेल्या गोष्टी आठवतात आणि इंडियन माइंडसेट घाबरतो की बिल्डर आहे, पैसे आपले बुडतील का, काय होईल. खूप लोक आता घर बांधल्याशिवाय विकत घेत नाही. तर हा इंडियन कॉन्टेक्स्ट आहे. पण तिकडं जाऊन, दुसऱ्या देशामध्ये जाऊन, फायनान्समध्ये जिथले नॉर्म्स वेगळे आहेत, कदाचित रेग्युलेटरी बॉडीज वेगळ्या आहेत, अशा सेक्टरमध्ये का बिझनेस करावा असं वाटलं? इंटरेस्टिंग क्वेश्चन. म्हणजे मी तिकडे शिकायला गेले. मी ॲक्च्युली 17.5 वर्षाची होते जेव्हा मी तिकडे शिकायला गेले आणि मला लहानपणापासून उद्योजक व्हायचं होतं, हे माहिती होतं. कशात व्हायचं होतं ते आय हॅड ऑलवेज हॅड अ ओपन माइंड. तर मी शिकत असताना मी इंटर्नशिप करत होते तिकडच्या हाऊस बिल्डर, लंडनमध्ये बेस्ड होते मी. सो तिकडच्या हाऊस बिल्डर्समध्ये मी काम करायचे. तेव्हा मी बघितलं की त्यांना चांगल्या साईटसाठी त्यांना पैसे मिळत नव्हते. स्ट्रगल होत होता की मेन स्ट्रीम हाय स्ट्रीट बँककडून. आणि हा जो गॅप आहे जो मी बघितला मार्केटमध्ये तो खूप अस्टॉनिशिंग होता माझ्यासाठी. की का, म्हणजे प्लॅनिंग परमिशन आहे, नंबर्स स्टॅकअप, इट्स अ डेव्हलपर विथ अ गुड ट्रॅक रेकॉर्ड. इकडे UK मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नन्स सगळं व्यवस्थित आहे. So I realized ki it's a broken system. So that's where I spotted the gap in the market. मग मी numbers बघायला लागले की पूर्ण प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लेंडिंग सेक्टर इज वर्थ $270 billion आणि त्यातलं ओनली 10 to 20% ऑफ SME हाऊस बिल्डर्स आर गेटिंग फंडिंग. आणि हा जेव्हा शोध लागला तेव्हा कळालं की ओके, दिस इज द प्रॉब्लेम दॅट आय कॅन सॉल्व. दिस वॉज द वन साईड ऑफ द मार्केट. आणि अदर साईड ऑफ द मार्केट, मी तेव्हा इंडियामधून आलेले. सो तेव्हा आपल्याला FD मध्ये पैसे ठेवले तरी 10% मिळायचे किंवा 60%, आता 6% मिळतात. पण UK सारख्या डेव्हलप इकॉनॉमीजमध्ये जेव्हा तुम्ही पैसे तुमच्या बँकमध्ये ठेवता तेव्हा काहीच मिळत नाही. स्टॉक्स अँड शेअर्स व्हॉलेटाईल असतात. आणि जो बाय टू लेट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट सेगमेंट होता तेव्हा पण तिकडे गव्हर्नमेंटने आता त्याच्यावर खूप रेग्युलेशन्स आणले. सो असं वायबल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नव्हता रिटेल कस्टमर्सला की जे इन्व्हेस्ट करून जे ॲसेट बॅक्ड पण आहे आणि हॅसल फ्री इन्कम आहे. सो मी तिकडे पण गॅप बघितला. तिकडचं आपल्याकडे FD असतं तेव्हा तिकडे आयझा म्हणून असतं, इट्स इक्वॅलंट टू FD आणि दॅट्स ऑल्सो वर्थ अराउंड $270 billion आणि त्याच्यात फक्त 0.24% पर ॲनम मिळतो. So that was the size of the market on this side and
ऑलरेडी बिग साईज ऑफ द मार्केट ऑन द SME हाऊस बिल्डिंग साईड. आणि तेव्हा हे मी काम करताना मला गॅप दिसली. मग मी रिसर्च केला दोन्ही साईडने, की काय आलं की दिस इज अ बिग प्रॉब्लेम अँड आय बिलीव्ड इन माय सेल्फ की आय कुड सॉल्व दिस अँड डू इट बेटर. आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी पण होती. सो इट वॉज नॉट अ ट्रेडिशनल फंड मॉडेल, की बिकॉज मला जेव्हा डिसाईड केलं की मी बिझनेस करणार, तर मला एक स्केलेबल इनोव्हेटिव्ह बिझनेस करायचा होता. डोक्यात ते नेहमी इच्छा होती. तर आय थॉट की आय कॅन सी अ प्रॉब्लेम दॅट आय कॅन सॉल्व. आणि इफ आय कुड इंट्रोड्यूस टेक्नॉलॉजी, बिकॉज आता आमचं लेंडिंग इज फुल्ली ऑटोमेटेड, तर I could scale this business to another level. So when a retail investor onboards on our platform किंवा ॲपवर, सगळं ऑनलाईन होतं. सो त्यांचं इलेक्ट्रॉनिक अँटी मनी लॉन्ड्रिंग, मग ऑटोमॅटिक ई-वॉलेट होतं. मग लोक टॉपअप करून इन्व्हेस्ट करतात. लाईक आमचे लास्ट 3 प्रोजेक्ट 5 मिनिटाच्या खाली गेलेले, एक पण कॉल नव्हता. आणि 1000 इन्व्हेस्टर आहेत आज आमचे, उद्या 10,000 1 मिलियन असेल तर इट विल बी ॲट द सेम कॉस्ट, बट वी कुड स्केल इट. आणि कंट्री लाईक UK, लंडन हॅज अ गुड गव्हर्नन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर. सो त्यांची जी रेग्युलेटरी बॉडी आहे FCA, त्याच्यात डिफरंट लायसन्सेस असतात. सो वी आर अंडर दी FCA अम्ब्रेला, रेझोल्युशन कंप्लायन्स. सो तो एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड गव्हर्नन्स इन प्लेस. लेंडिंग इन UK देर इज अ प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट्स इन प्लेस. सो आम्ही जेव्हा लेंड करतो या प्रॉपर्टीवर, तेव्हा आमचा फर्स्ट चार्ज असतो. आम्ही पर्सनल गॅरंटीज घेतो डेव्हलपरच्या, डिबेंचर घेतो ओव्हर दी SPV. सो ते प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर वॉज ऑल्सो इन प्लेस. सो amalgamation and combination of all these factors, I knew ki this is what I want to do, and I could do it better than existing players, and I could solve this gap in the market with technology. And I was always into B2C business. Mass scale work. How could I change lives of people in different ways, whether making them asset back returns or making access to invest in property democratized at a mass scale. राईट. हे सगळं जरी मान्य असलं की सगळं डॉक्युमेंट्स आहेत, कंप्लायन्स आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, तरी पण एक माणसाच्या मनात असतं की कुणाकडे तरी पैसे इन्व्हेस्ट करायला द्यायचे, तर तो 10 वेळेला विचार करतो. 1 रुपया जरी द्यायचा असेल. आणि फॉर अवर व्ह्युअर्स, ती जे आकडे सांगते ते सगळे पाऊंड्स मधले. सो विचार करताना मल्टीप्लाइड बाय से 70, 80 वॉट एव्हर यू वॉन्ट. तर एक 23 वर्षाची मुलगी की जी कंपनी काढते, जी तशी UKतली पण नाही आहे, तर तिला लोकांनी का पैसे द्यावेत हा विचार नाही का आला मला? हो, म्हणजे सुरुवातीला डेफिनेटली चॅलेंजिंग असतं. लाईक एनी ऑन्टरप्रिनर, तुमचं रिसोर्स लिमिटेड असतात. आणि लाईक यू सेड, मी हा बिझनेस वयाच्या 22-23 वर्षी चालू केला. आय वॉज राईट आउट ऑफ युनी, फर्स्ट जनरेशन मायग्रंट. सो मला, आणि दिस इज अ काइंड ऑफ बिझनेस विच रिक्वायर्ड लॉट ऑफ कॅपिटल अपफ्रंट. असा पण नव्हता की यू कॅड स्टार्ट विथ अन आयडिया अँड लेट्स सी व्हॉट हॅपन्स. सो पहिल्यापासून आय हॅड टू रेज एक्सटर्नल कॅपिटल फ्रॉम डे 1. मग जेव्हा रेज करत होते तेव्हा ब्लॉक्समध्ये केले, की पहिल्यांदा आय मस्ट हॅव मेट अराउंड 200-300 पीपल लिंक्डइनवर मेसेज करून, बेसिकली हसलिंग म्हणतात ना, की हे करायचं आहे. मग मला टीम तयार करायची होती, मला इक्विटी पण रेज करायची होती, जस्ट टू गेट टू अ फाउंडेशन मिनिमम वायबल प्रॉडक्ट जे म्हणतो ते करायला. पण असंच धडपड करून, डिटर्मिनेशन करून हळूहळू ती अगेन कपल ऑफ फॅक्टर्स, वी आर रेग्युलेटेड. त्याच्यानंतर जे मी शेअरहोल्डर्स, ज्या इन्व्हेस्टर्सने मला बॅक केलं सुरुवातीच्या, ज्या आयडिया स्टेजमध्ये बिझनेस होता 4 वर्षापूर्वी, तर ते मोठे मोठे नाव आहेत. किंवा मी जे बोर्ड तयार केलं आहे, सो आमचा जो नॉन एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे मायकल विल्यमसन म्हणून नाव आहे. सो ही हॅज बीन अ CFO ऑफ लिस्टेड कंपनीज, FTSE 200, 500 आत्तासुद्धा. सो आय जनरेटेड लॉट ऑफ क्रेडिबिलिटी. आणि सुरुवातीला ऑफकोर्स व्हायचं की जेव्हा वेन यू जज अ बुक बाय इट्स कव्हर, बट द मिनिट यू स्टार्ट टॉकिंग, मग ते दे लाईक ओके, शी नोज व्हॉट शी इज डुईंग. आणि आम्ही ऑल्सो सुरुवातीला काय केलं की बिकॉज हा रिटेल प्लॅटफॉर्म होता, आम्ही एकदम बॅरियर टू एंट्री लो ठेवलं, 500 पाऊंड. आता पण आहे. सो जेव्हा इनिशियल प्रोजेक्ट केले तेव्हा लॉट ऑफ पीपल पुट स्मॉल कॅपिटल ॲज अ ट्रायल. आणि मग जसं आमचा ट्रॅक रेकॉर्ड बिल्ड होत गेला, देन पीपल सॉ फॉर व्हॉट इट इज, सॉ फॉर द प्रॉडक्ट. आमचे बरेच प्रोजेक्ट मंथली रिटर्न्स पण देतात. आणि आम्ही UKमध्ये 10% देतो, दॅट ऑल्सो ॲसेट बॅक्ड. सो याने काय झालं, एका वर्षात आमचा ट्रॅक रेकॉर्ड 17 प्रोजेक्ट, 0 डिफॉल्ट. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. आणि आता लोक स्वतःच नाही पैसे टाकत, तर दुसऱ्यांना पण आणतात. अँड दिस इज थ्रू शुअर वर्ड ऑफ माउथ. आमचा जो 1000 ॲक्टिव्ह लेंडर बेस आहे रिटेल लेंडर्सचा. तर असेच सुरुवातीला करत करत तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बनवत तो एक ट्रस्ट होतो. आणि मग दॅट ट्रस्ट गेट्स कन्व्हर्टेड इन टू कॉन्क्रीट ट्रस्ट. आता
प्रोजेक्ट लाईव्ह जातो आमच्या प्लॅटफॉर्मवर आणि 5 मिनिटाच्या खाली पूर्ण. आता लोक लाईनीत थांबलेत की कधी येणार आहे प्लॅटफॉर्म प्रोजेक्ट्सवर. तर हे जो डिग्रीचा टर्न असतो दॅट इज ऑल्सो इंटरेस्टिंग इट सेल्फ. बट देर इज अ लॉट ऑफ हार्ड वर्क बिहाइंड इट आणि इट्स ऑलवेज इन टू स्मॉल स्टेप्स. आणि मग आता यू कॅन सी द फ्रुट्स ऑफ युअर लेबर. पण लोक विश्वास ठेवतील एक वेळ, एंट्री बॅरियर कमी आहे, काहीतरी घडते, डॉक्युमेंट्स वगैरे आहेत. पण बिल्डर, मराठी भाषेत बिल्डर हा फार मस्क्युलिन बिझनेस आहे. यानं बांधलंच नाही तर, हा पळूनच गेला तर, यानं पैसेच दिले नाहीत तर मला खात्री आहे की पहिल्या निदान 1-2 वर्षात तुला स्वतःला जाऊन बिल्डर्स, मराठीतल्या भाषेत बिल्डर्सशी बोलायला लागला असेल, डील करायला लागला असेल, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? भीती वाटायची? नाही, कधीच म्हणजे भीती नाही वाटली. आय थिंक ते थोडंसं आय थिंक अपब्रिंगिंगवर खूप आहे. लहानपणापासून म्हणजे आम्हाला कधीच म्हणजे मुलगी मुलगा कधी असं डिस्क्रिमिनेट नाही केलं. आमच्या वडिलांनी नेहमी प्रोत्साहन दिलं की तू काही करू शकतेस इफ यू डिसाईड. आणि पुस्तक पण खूप वाचायचे मी ऑन्ट्रप्रिनर्सची, आत्ता पण वाचते, पण ऑटोबायोग्राफीज, बायोग्राफी. सो आय ऑलवेज बिलीव्ड इन माय सेल्फ. आणि जो माझा अभ्यास होता, जो माझं नॉलेज होतं, सो आय ऑलवेज बॅक्ड माय सेल्फ. आणि ते दिसून यायचं जेव्हा लोकांशी बोलायचं तेव्हा. मग एज, जेंडर, माझी इथनिसिटी, नन ऑफ दॅट मॅटर्ड ॲट द एंड ऑफ द डे. बिकॉज दे सॉ की दिस इज अ गुड बिझनेस, इट्स अ गुड प्रॉडक्ट, इट्स अ गुड कमर्शियल डिसिजन. सो ऑफकोर्स सुरुवातीला तुम्हाला सगळं करावं लागतं वेन युअर ॲट द व्हेरी बिगिनिंग. 4 वर्षापूर्वी जेव्हा तुमच्याकडे कॅपिटलचं कन्स्ट्रेंट आहे, रिसोर्सेसचं कन्स्ट्रेंट आहे. बट द बेस्ट पार्ट इज की यू लर्न ऑन द जॉब. आय कम फ्रॉम दॅट स्कूल ऑफ थॉट की वयाच्या 22-23 वर्षी टू गो इन टू अ लेंडिंग बिझनेस, दॅट ऑल्सो ॲसेट बॅक्ड लेंडिंग बिझनेस. त्याच्यात टेक्नॉलॉजी आहे, कंप्लायन्स आहे, मार्केटिंग आहे, लेंडिंग आहे, फायनान्स आहे. सो येस, सो सुरुवातीला अगेन आय थिंक बीन इन कंट्री लाईक UK प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असतं. सो तिकडे फसवी खूप कमी असते. तुम्ही फर्स्ट चार्ज प्रॉपर्टीवर घेता, जो लँड रजिस्ट्रीवर रजिस्टर होतो. तुमचे स्वतःचे सॉलिसिटर्स असतात, बॉरोचे सॉलिसिटर्स असतात. सो एव्हरीथिंग इज प्रिटी डिफाईन्ड. ऑब्वियसली देर आर सम थिंग्स यू लर्न ऑन द वे. Some mistakes are costly, some mistakes are not. But that's a part and parcel of being an entrepreneur. So it never really held me back. Like I said, I always backed myself. बरोबर. पण ह्या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट असेल की बिईंग इन अ व्हेरी एज ओल्ड बिझनेस, म्हणजे टेक्नॉलॉजीत कसं असतं की सगळंच नवीन असतं, ॲप करणारी लोक नवीन, सगळे यंग चॅप्स अराउंड. पण आय एम क्वाईट शुअर की तुझ्या बिझनेसमध्ये कदाचित तुझे एम्प्लॉई किंवा तुझी टीम, कलिग्स, they would have been double of your age किंवा heavily experienced people, lawyers असतील, म्हणजे बाकीची जी टीम असते. तर यांना हँडल कसं करतेस? आय थिंक मला एक गोष्ट रिअलाइज झाली खूप अर्ली इन द जर्नी की इवन जेव्हा द टेक साइड ऑफ द बिझनेस आहे, जे प्रोडक्ट बनवणं, ॲप आमचं जे थ्रू ऑटोमेटन. सो टेक्नॉलॉजी इज ओनली द अनेबलर ऑफ माय बिझनेस. इट अलाउज अस टू स्केल, बट द मेन बिझनेस इज द लेंडिंग. सो तेव्हा पण मला अर्ली ऑन रिअलाइज झालं की I can have the best developers, in terms of like technology developers. But at the end of the day, it's the person who's giving the vision. Because execute करणारे लोक खूप असतात, पण जे विजनरी असतात, ज्यांच्या डोक्यात आयडियाज आहेत किंवा विजन की मला असं एक्झिक्यूट करणार आहे, तशी लोक मोजकीच असतात. अँड इफ यू हॅव दॅट विजन, मग बाकीचे बिकम्स ओनली टूल्स अँड अनेबलर्स टू गेट टू वेर यू वॉन्ट टू गेट. सो वेदर दॅट इज बिल्डिंग अ टेक्नॉलॉजी प्रोडक्ट, or that is getting the deal flow in, or that is acquiring retail lenders or acquiring corporate lenders. Same principle and concept applies everywhere. Because vision तुमचं आहे, तुम्हाला असं पाहिजे, and then you find these army or these executionary, and all you have to do is lead them. So they could be the best in their field, and that's how it should always be. You should always have the best team in that particular field and the best expertise. But at the end of the day, as an entrepreneur, as a CEO, it's the vision that counts. So they could apply those niche expertise the way you want and get to where you want to get. आमच्या भाषेत आम्ही म्हणतो की थिंकर आणि डुअर दोन्ही असले पाहिजे. नुसत्या थिंकरचा उपयोग नाही, नुसत्या डुअरचा उपयोग नाही. पण हे विजन तरी आता तुला मिळालंय, 4 वर्ष झाली. सो पुढचं विजन काय आहे? की तिकडे जाणं, कंपनी स्थापन करणं हे छान आहे बघायला, पण व्हेअर यू वॉन्ट टू हेड? राईट. एक तर फर्स्ट ऑफ ऑल दिस 4 years have been tremendous, in terms of learning, in terms of growth. म्हणजे टू स्टार्ट
an idea, like I said, and a difficult, challenging, anyways, आपण बोलत होतो marketplace platforms are itself, models are difficult because you have customers दोन्ही साईडले असतात आणि it's always an act of balancing की तुमच्याकडे खूप projects आहेत पण capital, you have lot of capital to deploy but not enough quality projects and this kind of model requires a lot of capital upfront. To come to this stage itself has been a great journey. So like I said की 1.5 million equity raise केली आहे. या रेस करण्यामध्ये मेट सम ऑफ अमेझिंग शेअर होल्डर जे आहे बोर्डवर आहे जे क्रेडिबिलिटी देतात बिझनेसला जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे लाईक आय सेइंग मायकल विल्यमसन तर हॅज बीन अ CFO ऑफ लॉट ऑफ लिस्टेड कंपनीज. आता वी हॅव अ कम ॲट अ स्टेज वेअर इट्स जस्ट अबाउट स्केलिंग अँड ग्रोथ आणि हा जो बिझनेस मॉडेल आहे इट्स प्युअरली अबाउट स्केल अँड ग्रोथ बिकॉज इट्स अ वॉल्यूम बेस्ड बिझनेस बिकॉज एव्हरी प्रोजेक्टवर वी मेक अप टू 2 to 5% मार्जिन. सो हिटिंग दॅट वॉल्यूम इज व्हेरी क्रुशियल फॉर अस. So there are two ways to hit the volume. Either increasing our retail lender base and second is corporate lending or institutional line of credit. आणि as a core of the business जे आमचे values आहेत किंवा जे mission आहे is two things. Is to make finance accessible to SME house builders. At the same time, make sure that retail and corporate investors get access to investing in property development at hassle-free cost. So that is our mission. Okay, how do we get to 100 million in next 3 years, and that is our goal basically, to get to 100 million in next 3 years. So आता खूप साऱ्या स्टार्टअपसाठी इंडिया इज अ ब्ल्यू आईड बॉय की कुठलाही मोठा कुठलाही मोठा $1 billion $1 trillion व्हॅल्युएशनचा बिझनेस असू दे ते म्हणतात की इंडिया इज फ्युचर. मला तुला असं विचारायचं आहे की फॉर युअर बिझनेस तू भारताचा विचार करतेस का आणि या 100 मिलियनचे काही चंक भारतातून येऊ शकतो? Definitely, I think in terms of, so आमचा ऑलरेडी प्लॅटफॉर्म इज अ ग्लोबल प्लॅटफॉर्म. सो जरी सगळे प्रोजेक्ट्स UK मध्ये बेस्ड आहेत बिकॉज लाईक आय सेड देर इज अ गव्हर्नन्स, देर इज अ रेग्युलेटरी बॉडी, देर इज अ लॉट मोर सिक्युरिटी अँड ब्रिक्स अँड मॉर्टर इन इंग्लंड स्पेशली इन लंडन इज ऑलवेज सीन ॲज अ सेफ हेवन. सो बट इन टर्म्स ऑफ गेटिंग मनी टू इन्व्हेस्ट इन द प्रोजेक्ट्स आम्ही ऑलरेडी 112 कंट्रीजमधून वी कॅन रेज कॅपिटल. सो मनी कॅन कम फ्रॉम एनिवेअर. So we already have a good lender base in India, जे म्हणजे इंडियातून they want to invest in UK आणि मग UK मध्ये इन्व्हेस्ट करून सुद्धा त्यांना रिअल एस्टेटमध्ये लेंडिंगमध्ये ॲसेट बॅक्ड रिटर्न्स पाहिजे असतात. सो तो पोर्शन डेफिनेटली कॅन कम फ्रॉम इंडिया, इदर हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स ऑर कॉर्पोरेट इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो. तर ते डेफिनेटली आहे. आणि इन टर्म्स ऑफ doing the other way, जो प्रश्न विचारलाय की having the model, so having a projects in India and raising this, I think India आता रेडी नाही आहे अनफॉर्च्युनेटली बिकॉज एक गव्हर्नन्स आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्युडिशरीची गरज आहे. सो द P2P जे लेंडिंग आपण म्हणतो दॅट्स ॲक्च्युअली नॉट परमिटेबल इन इंडिया. यू कॅन ओनली रेज मनी फ्रॉम कॉर्पोरेशन्स ऑर कॉर्पोरेट. सो दॅट इज येट नॉट देअर. सो रेग्युलेटरी बिट इज मिसिंग. यू नीड अ गव्हर्नन्स. सो वेन यू आर लेंडिंग मनी अगेन्स्ट अन ॲसेट, how enforceable is the contract? Because udya, for example, UK मध्ये if a borrower defaults, a project defaults, worst case scenario, जरी आम्ही even though our LTVs are capped at 65%, but because there's a first charge, but despite all this, let's say worst case scenario, there is a default, the process of recovering is a very straightforward process. So तुम्ही appoint receiver करता, you have your solicitors who are there, and because you have a first charge on the property, to recover the property in the next 3 to 4 months is a very straightforward process. But if the same thing were to happen in India, it will be a very different story. एकदा कोर्टमध्ये ते गेलं, you're not able to crack a deal. मग त्याच्यातच म्हणजे there is a lot of holes that needs to be filled in first. So India is not ready for these kind of models. I mean to fund the projects in India. But in the other way around, we already have investors from India who can invest in the projects in the UK on our platform. म्हणजे भविष्यात भारतातली लोक युकेतल्या एखाद्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात? डेफिनेटली. आणि ऑलरेडी आहेत आमचे वी हॅव अ लेंडर बेस फ्रॉम इंडिया हू इन्व्हेस्ट इन प्रोजेक्ट्स ऑन आवर प्लॅटफॉर्म इन द UK. सो तू आता म्हणालीस की इंडियामध्ये अजून तसे कंप्लायन्सेस नाहीत आणि आपण काही केसेस बघितले आहेत हिस्टॉरिकली की जिथं अशा प्रकारचं अनऑफिशियल P2P लेंडिंग होऊन काही फेल्युअर्स झाली वगैरे. सो या निमित्तानं मला तुला असं विचारायचं आहे की तू पहिले 17 वर्ष इंडियात घालवलेले आहेस, बोर्न अँड ब्रॉट अप इन से पुणे अँड अराउंड, आणि आता UK मध्ये 10 वर्ष घालवलेली आहेस. तर या 2 कंट्रीजमध्ये तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये ओव्हरऑल तुला काय फरक जाणवतो?
सो आय थिंक UK मध्ये मी जे काही एक्सपिरियन्स केलं आहे लंडनमध्ये, सो आय थिंक कपल ऑफ थिंग्स. सो आय थिंक ऑब्वियसली इन टर्म्स ऑफ स्टार्टअप जे इक्विटी मार्केट आहे, जे तुम्ही कॅपिटल रेज करता फ्रॉम अन आयडिया स्टेज, ते ऑब्वियसली मोर मच्युअर आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट इंडियाचं पण खूप बूमिंग आहे इंडिया. अँड बेस्ट थिंग इज की इंडिया डेव्हलपिंग कंट्री आहे, सो त्यामुळे कॅपिटल खूप आहे आणि पीपल वॉन्ट टू बॅक new ideas, new startups, and we have seen a very good success stories. So capital is there, but it's probably slightly less mature. That's number one. Second thing, कि UK is a government which supports small and medium sized businesses, including technology startups. त्याचे जे policies आहेत ते खूप शिकण्यासारखे आहेत. So for example, जेव्हा स्टार्टअप्स लाईक लेट्स से फ्युचरब्रिक्स किंवा कुठल्या पण स्टार्टअप रिगार्डलेस दे फिनटेक कंपनी आहेत किंवा नॉन फिनटेक आहे काही आहेत, तर वेन दे रेज कॅपिटल फॉर द बिझनेस, दिस इज आय एम टॉकिंग इक्विटी, तर तिकडच्या इन्व्हेस्टर्सला 50 ते 30% टॅक्स रिलीफ आहे. अच्छा. सो अशा ज्या पॉलिसीज आणि स्कीम्स आहेत, सो व्हॉट दे डू, दे इन्सेंटिवाइज पीपल, दे इवन सफिस्टिकेटेड हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स टू इन्व्हेस्ट money in startups because there's a tax incentive. So then the money is flowing right in economy, in startups. And when you have more healthy startups, because small and medium sized businesses are backbone of any economy, whether it's a develop or developing. So every government should support because तिथूनच innovations येतात, healthy competitions येतं, consumers ला choices येतात आणि interesting models, innovative models form होतात. So that is something I would love to see in India. Ki what can government do to create policies like that, which will help companies raise capital, not just so they don't have to depend on VCs only. There's another ecosystem of angel investors, and investing in startups can seen as a new asset class in India itself, rather than a typical real estate kya he mana te mana, because the money should flow back into SME companies. So to ek farak hai. Dusra, I think just in terms of gender working, I'm sure there are less challenges. It doesn't matter. When I'm pitching in London, I mean, there's still gender unbalance like any country, but I feel there's a more scope. When I'm speaking, when I know my subject, it doesn't matter ki माझं वय काय, माझं ethnicity काय, किंवा none of that really matters. So to kind of a broad mindset which I really appreciate is there. And fourth thing is, like I said, governance, infrastructure, a good judiciary system, friendly, it's a very easy friendly to do business. Right. So these are the 4 things I would love to see in India, which I think currently की missing आहेत. सो तुला पण से ऑप्शन होतं त्यावेळेला की फॅमिलीचा बिझनेस जॉईन करायचा. आत्ता 10 years डाऊन द लाईन असं वाटतं का की फॅमिली बिझनेस जॉईन करायला पाहिजे होता, किंवा आत्ताचं करते तेच बरं आहे? नाही, मला कधी म्हणजे तो माझा कधी पाथच नव्हता. मला आय ऑलवेज वॉन्टेड टू हॅव माय ओन बिझनेस, हॅव माय ओन आयडेंटिटी. आणि लहानपणापासूनच असं किडा होता की स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं बिझनेस आणि असं स्केलेबल इनोव्हेटिव्ह बिझनेस पाहिजे होता. सो माझी स्वप्न पण मोठीच होती लहानपणापासून. आयडियाज पण एकदम मोठ्याच ग्रँड यायच्या. So my vision was always there, and I absolutely love what I do. And very few people get to do what they love, and I feel extremely grateful. म्हणजे वयाच्या 27 वर्षात मी जे काय केलं आहे, going there, having a business, raising a capital, the kind of shareholders I have in the company, the team I've built, 10 लोकांची full time team आहे, लोन बुक जे आम्ही केलंय, आणि जे स्केलेबिलिटी आहे. So this business has not just given me purpose in life and whatever success we have achieved till now, but also I wake up every day and I feel I go to the mission. I'm going to a battlefield and I'm achieving something greater. आणि पुढचं जे विजन आहे अजून पुढच्या 3-5 वर्षाचं, that's even grander. So all of these things gives me a grand pleasure. I'm able to lead a team full of expertise. I'm able to execute a business model like this. And because of this, because I'm in this position of founder and CEO, and kind of people I get to meet. So I'm just very grateful that I'm able to do what I really love, despite the challenges at the beginning. But that's again part and parcel of just being an entrepreneur. सो आपण तुझ्या स्टोरीबद्दल तर बोललोस, पण अजून काही मुद्दे मला टच अपॉन करायचे. ते म्हणजे सो युअर इन फिनटेक प्रॅक्टिकली, आणि आता भारतामध्ये सुद्धा फिनटेक एक बजवर्ड आहे. UPI आलंय, दॅट्स अ ग्रेट सक्सेस. आणि there are variety of fintech companies.
असं रिअल इस्टेट लेंडिंग नसलं तरी यूज नाऊ पे लेटर टाईप ॲप्स आहेत, शॉर्ट टर्म कमी साईजचं लेंडिंग चालू झालं आहे. सो हे जे फिनटेक सेक्टर आहे, जे आपले आय टीतले लोक ऐकत असतील, त्याच्या फ्युचरबद्दल तुला काय वाटतं, किंवा इंडियात आणि ओव्हरऑलच इन द वर्ल्ड? Definitely, I think fintech is a very valuable industry in general because आता पण आपण बघितलं कोविडमुळे एव्हरीथिंग ॲक्सेलरेटेड किंवा डिमॉनिटायझेशनमुळे ॲप्स लाईक पेटीएम, जीपे, मे बी त्यांना अजून 5-10 वर्ष लागले असते इंडियात टू इम्प्लिमेंट. बट ऑल ऑफ दीज की milestones that are happening in the world, well, milestones or circumstances or incidents, म्हणजे whatever you call them, so they're accelerating all of these incidents are only showing that the technology is the way. आणि why fintech? Because everything is now plastic money. All the transactions are online. So तुम्हाला जिथे गॅप दिसेल, आणि आता काय होणार आहे की नाव इंडिया ऑल्सो आय एम सीइंग, आता रिअल एस्टेट सेक्टरमध्येच मी बघतेय की आता बँक्स आर ओनली लेंडिंग टू बिगर हाऊस बिल्डर्स इंडियामध्ये, राईट. वेरएज स्मॉल मीडियम साईज हाऊस बिल्डर तेवढं कोलॅटरल अगेन्स्ट त्यांना आता मिळत नाही, किंवा बँक्स आर बीन व्हेरी डिफिकल्ट टू लेंड. आणि हेच युकेमध्ये 50-80 वर्षापूर्वी झालेलं. सो बँक स्टॉप लेंडिंग टू SME. बट बिकॉज ऑफ दॅट इनएफिशियन्सी इन सेंट्रल बँकिंग सिस्टम और हाय स्ट्रीट बँकिंग सिस्टम, innovative startups like FutureBricks could emerge. And India is probably going towards the same route. The only question is ki we should just have infrastructure, governance, judiciary in place as quickly as possible, or even those policies which I was mentioning. If you want to invest in startups, किंवा तुम्ही tax reliefs government scheme काढायला पाहिजे, or some sort of incentive for startups for investors. So हे जर आपण चांगलं breeding ground बनवलं, तर it will even accelerate the fintech segment in India, not just domestically but at a global stage. So for India fintech startups to reach the global stage, we need to have our infrastructure and governance in place as quickly and as in order as possible. But domestically tar honar hai, it's inevitable, because wherever there is inefficiency or a gap, startups will emerge. And I feel ki especially last 5 varshat, मी इंडियाला येते, एव्हरी टाइम आय फील की देर इज इनोव्हेशन्स अँड आयडियाज. मी ब्रूटचा व्हिडिओ घडला इंस्टाग्रामवर. आय एम सीइंग दीज आयडियाज ॲट अ स्मॉल लेवल, ॲट मीडियम लेवल, ॲट लार्ज स्केल. आणि आपलं यंग पॉप्युलेशन एवढं आहे, अँड एव्हरीवन इज सो हंग्री फॉर इनोव्हेशन टू डू बेटर. आणि ही जी एनर्जी जी फील होते इंडियातून कमिंग आउट ऑफ इट, इट्स विल ओनली कम आउट थ्रू इनोव्हेशन, स्टार्टअप्स, ऑन्टरप्रिनरशिप. सो आय थिंक इंडिया इज अ ब्रिलियंट प्लेस फॉर फिनटेक इन जनरल. सो तू आता जो उल्लेख केलास की खूप जास्त स्टार्टअप्स येत आहेत, आणि गेल्या 10 वर्षात एक मोठी स्टार्टअप इकोसिस्टम इमर्ज होताना दिसते, इवन फ्रॉम से Tier 2, Tier 3 सिटीज. तर अशा सगळ्या स्टार्टअप ओनर्सना, किंवा जे नव्यानं स्टार्ट करायला बघतायत, एस्पेशली पोस्ट कोविड, तुला काय सांगायला आवडेल की तू जे काही 4 वर्षात शिकलीस की बाबा हे करा, हे करू नका, किंवा दिस इज द ॲडवाइस, असं काय सांगू शकतो? राईट. आय थिंक एक तर एव्हरी बिझनेस मॉडेल इज डिफरंट, राईट. सो देर आर बिझनेसेस जेव्हा तुम्ही बूटस्ट्रॅप करू शकता, लाईक तुम्ही जसं सांगितलं. देर आर बिझनेसेस लाईक FutureBricks की यू नीडेड एक्सटर्नल कॅपिटल फ्रॉम day one, because beginning it requires a lot of capital, regulatory platform, everything to get in place. So you need to raise external capital, but it's also a valuation business along with making sustainable revenues. It's a nice hybrid. There are businesses where you can make revenues from day one. So हे प्रत्येक बिझनेस मॉडेल वेगळं आहे. सो तुम्ही आयडेंटिफाय करा, मेक शुअर की तुम्ही तुमचा यू डू युअर रिसर्च करेक्टली, and make sure there's actually gap in the market, and or you're solving a problem better than maybe others, or there's something USP about your business. So I think just do your research right, make sure की तुमचं मॉडेल कुठल्या कशाला अडॉप्ट होतंय. there are 4-5 ways you can now do business. आधी सारखं नव्हतं की typical profit loss that was the only linear way of doing business. But now there are so many options. Online business, influencer, you have become brand. I mean, it's just limitless right now. And access to information, knowledge, education has become so easy because of access to internet. So I would say all of this is already there. Make best use of it. And second thing, as an entrepreneur, I can say कि determination is the key. तुम्ही कुठलाही business करा, most unique idea शोधा, but main thing is the execution, and execution will come from sheer determination, because व्यवसाय करणं it's a journey on its own, and it might not be everyone's cup of tea. So if you believe in your idea and believe in yourself and have a sheer determination, you can do absolutely anything. तुम्ही आता उल्लेख केलात की डिटर्मिनेशन लागतं. सो मला तुला असं विचारायचं आहे की
असं काही झालं का या जर्नीमध्ये की व्हेर यू फील, कारण सक्सेस बद्दल खूप लोक बोलतात की हे फेल्युअर आलं आणि मग मी बाउन्स बॅक केलं, किंवा या फेल्युअर मधून हे लर्निंग मिळालं, असा काही एक्सपिरियन्स आहे? डेफिनेटली, बिकॉज बऱ्याच गोष्टी होत्या ना, लाईक आय सेड की मी 22-23 वर्षाची होते. मुलगी 22 वर्षाची, इंडियन एथनिसिटी, मायग्रंट, आणि मला एवढा मोठा बिझनेस चालू करायचा होता, विच इज ओल्ड इंडस्ट्री, आणि लॉट ऑफ बॅरियर्स टू एंट्री होतं, अँड टू रेज कॅपिटल. सो लाईक मी 200-300 लोकांना लिंक्डइनवर मेसेज मला करायचा आहे. त्यातल्या 90% लोक म्हणले नाही, किंवा ते म्हणले की व्हॉट डू यू नो, की तू आत्ताच वूममधून आली आहे, यू नॉट इवन फ्रॉम ह्युअर. सो आय गॉट लॉट ऑफ रिजेक्शन इनिशियली, अँड आय डोंट ब्लेम देम, बिकॉज looking from their perspective at the beginning, like, it was difficult for them to grasp. पण त्यात जे 90% किंवा 99% जे रिजेक्ट, त्यातले 1% saw potential in me and my ideas 5 years ago, and they decided to bet on me. तर हे असं होत राहतं, but I kept going, maybe 89th टाइमला I would have said की म्हणजे बॉस कोणीच, nobody is like believe in, I'm not, म्हणजे कुठून पैसे शोधू, काय करू, आय वुड हॅव इझिली गिव्हन अप. पण असं सो यू हॅव टू कीप गोईंग, यू हॅव टू रिअली बिलीव्ह इन युअर सेल्फ. सो दिस इज वेअर द डिटर्मिनेशन कम्स इन. किंवा तुम्ही बिझनेस करताय फुल टाइम, यू हॅव टू रेज कॅपिटल, बट यू आर नॉट डुईंग अ जॉब, मग हाऊ आर यू सस्टेनिंग युअर सेल्फ. सो इट रिअली टेस्ट यू. म्हणजे रेझिलियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बिझनेस. सो विदाउट माय रेझिलियन्स अँड डिटर्मिनेशन, देर इज नो वे आय कुड हॅव बिल्ड समथिंग लाईक दिस in a very short span of time. It was only because of my sheer determination I could build FutureBricks and where it is today. सो याच्या आधी मला मूळ यायचं आहे की हे सगळं डिटर्मिनेशन, रेझिलियन्स, ही जे काही आपले म्हणजे काय म्हणूया की भाग असतात व्यक्तिमत्वाचे, पार्ट ऑफ अवर DNA, हे जनरली येतात ते अर्ली लाईफ, चाइल्डहुड, आणि हाऊ यू आर ग्रूम्ड. सो मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं पुण्यातलं आयुष्य कसं होतं पहिली 17 वर्ष, आणि त्याच्यात काय, हू इन्फ्लुएन्स्ड यू, आणि ते कसं घडलं? येस, गुड क्वेश्चन. सो बेसिकली माझे वडील हे छोट्या गावातून आले. सो ते खूप त्यांच्या स्टोरी सांगायचे की त्यांनी कसं शेतकरींचं होतं, त्यांची पूर्ण जनरेशन, मग ते पुण्यात आले वयाच्या 16व्या वर्षी, काहीच नव्हतं, नो बॅकिंग, नथिंग. मग तिथून त्यांनी गव्हर्नमेंट जॉबवरून मग त्यांनी त्यांचा बिझनेस चालू केला. आणि मराठी आल्यामुळे सेम भीती की अरे एवढा गव्हर्नमेंट जॉब सोडून तुम्ही कसा काय व्यवसाय चालू करणार, कसं करणार, मुलं पोरंबाळं होती तेव्हा. तर तिथून त्यांची जी कव आहे, जी त्यांनी झेप घेतली, तर ते स्टोरीज ऐकून मला खूप इन्स्पायरिंग वाटायचं. आणि पुस्तकाचा पण छंद त्यांनीच लावला. सो मी जे बायोग्राफी ऑटोग्राफ्स आहे रिचर्ड ब्रॅन्सनचे किंवा आपले किरण मुजुमदार, त्यांचे सगळे या स्टोरीज वाचून मला कळालं की यू कॅन क्रिएट एनिथिंग इन वन्स यू डिसाईड, वन्स यू मेक अ कमिटमेंट, यू कॅन डू लिटरली एनिथिंग. तर त्याचं इन्स्पिरेशन खूप मिळत गेलं. ते एक गोष्ट होती. आणि मी मराठी मीडियममध्ये ॲक्च्युली गेले. सो मी अभिनव मराठी मीडियममध्ये होते 7वी पर्यंत, आणि त्याच्यानंतर मी मग इंग्लिश मीडियममध्ये 8वीत गेले. तर मला असे ते कल्चरल नॉर्म्स, डिफरन्सेस पण खूप शिकले. म्हणजे तेव्हा मराठी मीडियममध्ये इंग्लिश काय शिकवायचे, पार्डन, थँक्यू, मी एवढंच होतं. भूगोल, नागरिक शास्त्र, त्यातून डायरेक्ट जॉग्रफी, बायोलॉजी अशी. तर आय थिंक या छोट्या छोट्या इन्सिडेंट्समधून सुद्धा माझं रेझिलियन्स वाढलं की एकदा ठरवलं ना करायचं की मग जायचं, किंवा हा भाषेचा गॅप करून त्याला हे करणं, किंवा वयाच्या 17-17.5 वर्षावरही ठरवणं की मला UK मध्ये जायचं. आणि त्यावेळेस तर सोडायचे नाहीत जनरली, मुलींना सोडणं सुद्धा एक वेगळीच गोष्ट होती. दिस वॉज अर्ली 2010-11. तर या सगळ्या म्हणजे ॲडव्हेंचर जो होता माइंडसेट, आणि घरातली जे माइंडसेट होता की मुली असू दे, मुलगा असू दे, तुम्ही काय करू शकता, हा जो कॉन्फिडन्स होता किंवा वाचन होतं, त्याच्यामुळे हे छोटे छोटे रेझिलियन्स घडत गेलं. आणि जशा जशा मी या छोट्या पायऱ्या चढत गेले, तसं पण तेवढा पण कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि ते कंपाऊंड होत राहतं कॉन्फिडन्स, बिकॉज तुम्ही एक ट्रॅक रेकॉर्ड बनवता. मग तुम्हाला कळतं की आयुष्यात तुम्ही काही करा. म्हणजे we still have a long way to go as FutureBricks. That it's now next phase is about growth and scaling and making this a very sustainable business model. But the fact that you have come so far, and तुम्ही जे काय शिकला या जर्नीतून, that itself is an achievement on his own.
आणि इट सेल्फ इज अ ट्रॅक रेकॉर्ड ऑफ युअर सेल्फ कॉन्फिडन्स. सो याच्यामध्ये एक मुद्दा होता की युकेला शिफ्ट होणं. सो हा निर्णय का घेतला? कारण मगाशी त्याच्या जर्नीत तो एक राहिला की बाबा असे आफ्टर 12th बाहेरच शिकायचं आहे. आणि मला असं वाचल्याचं आठवतंय की इट इज नायदर आर्किटेक्चर नॉर सिव्हिल इंजिनिअरिंग. तर हा नक्की कसा निवड झाली? तर ॲक्च्युली मला 10वी नंतर असायचं होतं, पण बोर्डिंग स्कूल वगैरे ते काय जमलं नाही. म्हणजे वी कुडंट फाइंड द राईट स्कूल. आय थिंक ते फॅसिनेशन बहुतेक ते पुस्तकं वाचून ग्लोबल स्टेजवर आपल्याला काहीतरी करायचं आहे, किंवा तेव्हा मला थोडं इथलं फ्रस्ट्रेशन फील झालं की थोड्या गोष्टी स्लो आहेत, किंवा बाकीच्या गोष्टीत खूप एनर्जी जाते, किंवा मला तेव्हा त्यावेळेस सिरियसली नाही घेणार. पण माझ्या डोक्यात तर आयडियाज खूप विजनरी होत्या लहानपणा, म्हणजे टीनेज असल्यापासून. तर मला तो असा गॅप फील झाला आणि मला वाटलं की माझं जे पोटेन्शियल आहे दॅट ऑब्विसली आताचं खूप वेगळी गोष्ट आहे. इफ आय स्टार्ट बिझनेस इन विल बी कम्प्लिटली डिफरंट स्टोरी. पण तेव्हा आय डेफिनेटली फेल्ट की देअर वॉज अ गॅप बिटवीन माय विजन अँड capabilities or potential than what could have achieved by staying in India at that time. So ते मला कुठेतरी माहिती होतं, म्हणून तो ओढ होता तिकडे जाऊन. आय वॉन्टेड टू मीट द बेस्ट पोटेन्शियल. म्हणजे वन लोक आस्क मी व्हॉट इज युअर फिअर. माय फिअर इन लाईफ इज आय वॉन्ट टू मीट माय फुलेस्ट पोटेन्शियल. दॅट इज वन थिंग आय वॉन्ट टू मेक शुअर दॅट आय अचीव. तर तो गॅप होता. सो त्याच्या ओढात मी युकेला गेले. आणि तेव्हा ॲक्च्युली मला केम्ब्रिजमध्ये पण इंटरव्ह्यूला बोलवलेलं. आय वॉज वन ऑफ फ्यू इंडियन दॅट इयर की ज्यांनी ॲक्च्युली मला विदाऊट A-levels असताना मला इंटरव्ह्यूला बोलवलेलं. सो आणि मला मग जे ॲडमिशन मिळालं ते टॉप 5 जगातल्या, म्हणजे केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, नंतर UCL येतं. सो ती एक अपॉर्च्युनिटी मला मिळालेली. आणि सो अलॉंग विथ दॅट, सो तो एक ओढ होता वेअर आय फेल्ट की माझं पोटेन्शियल जास्त मीट होईल त्या जॉग्राफिकल लोकेशनमुळे. आणि सेकंड अपॉर्च्युनिटी मिळाली की वन ऑफ द बेस्ट टॉप 3 युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड वर विलिंग टू ऑफर मी अ सीट. सो दॅट वॉज द सेकंड रिझन. तो मगाशीच्या म्हणजे बहुतांश उत्तरात एक मुद्दा येतोय प्रकर्षानं, ते म्हणजे रीडिंग. म्हणजे रीडिंग. हो, मला हे समजून घ्यायला आवडेल की कोणती पुस्तकं किंवा कोणतं पुस्तक आहे की ज्यांनी तुला खूप इन्फ्लुएन्स केलं, किंवा आजही काही लोज आले तर यू गो बॅक टू दॅट बुक, असं काय आहे? सो अशी बरीच पुस्तकं आहेत. आय थिंक प्रत्येक फेजमध्ये तुम्हाला ती पुस्तकं येतात. बट देर आर 4-5 म्हणजे कॅटेगरीज आहेत जे मी अजून पण वाचते. आय थिंक जर तुम्हाला काहीतरी चालू करायचं असेल किंवा उद्योजक बनायचं असेल, तर मी म्हणेल की तुम्ही सगळ्यांच्या जे तुम्हाला इन्स्पायरिंग वाटतात लीडर्स, की तुम्हाला वाटतं की यांनी काहीतरी केलं आणि मला तसं काहीतरी बनायचं आहे, किंवा 10 वर्षात मला तसं व्हायचं, किंवा तशा टाईपचा बिझनेस. तर आय वुड से जेव्हा तुम्ही चालू करणार असेल, एखादी आयडिया आहे तुमच्याकडे, तर तेव्हा सगळ्यांच्या बायोग्राफीज अँड ऑटोबायोग्राफीज वाचा जे तुम्हाला उद्योजक पर्सनली आवडतात. त्यांचे जाऊन इंटरव्ह्यू बघा, त्यांना शिका, की त्यांच्यापासून इन्स्पिरेशन घ्या. सो बिगिनिंगमध्ये मी ते खूप वाचते. त्याच्यानंतर तुम्ही आता ज्या लेवलवर बिझनेस आलाय, इट इज अबाउट स्केलिंग, रिटेन्शन. आता वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. राईट नाव यू आर नॉट स्ट्रगलिंग फॉर बेसिक थिंग्स. नाव युअर माइंडसेट इज व्हेरी डिफरंट, की आता स्केल कसा करू किंवा सस्टेनेबल कसा करू बिझनेस. मग तुम्ही मॅनेजमेंटची पुस्तकं वाचतात की मायक्रोसॉफ्ट मधून B लेवलवर कसे गेले, B2C कसे गेले. सो तो एक फेज वेगळा असतो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे मी स्पिरिच्युअलिटीवर पण खूप वाचते, की सेल्फ डेव्हलपमेंट, की इनर इंट्रोस्पेक्शन तुम्ही करता, की द मोर यू आर ऑनेस्ट विथ युअर सेल्फ, बिकॉज इगो इज द एनिमी म्हणून एक पुस्तक आहे विच आय कीप गोईंग बॅक टू, विच इज बेसिकली टॉक्स अबाउट की आपण ह्युमन बीइंग्स कसे वी आयडेंटिफाय आवर सेल्फ विथ द टॉकिंग माइंड, अँड दॅट टॉकिंग माइंड इज अ इगो. आणि इगो हॅज अ व्हेरी एक्सटिरियर मोटिव्ह, पण दॅट्स नॉट रिअली हू वी आर. सो इट टॉक्स अबाउट की how you have to de-identify yourself with the ego and actually connect with your inner self. So those are the kind of books I also like to read, की introspection, mind dissect करणं. तुम्ही जो प्रश्न विचारला इंटरेस्टिंगली की हे डिटर्मिनेशन कुठून आलंय, चाइल्डहुडमधून या गोष्टी येतात, बिकॉज लॉट ऑफ चाइल्डहुड थिंग्स शेप्स यू. मग तिथून पण खूप रिफ्लेक्सेस पण असतात, की मग त्या कसं तुम्ही डिकोड करून परत रिवायर करायचं. सो स्पिरिच्युअलिटी अँड सेल्फ डेव्हलपमेंटवर पण मी वाचते. सो दीज आर 4-5 थिंग्स. अँड ऑब्वियसली मोर इंटेलेक्च्युअल थिंग्स लाईक हिस्ट्रीमध्ये किंवा पॉलिटिकल जे आपल्या गोष्टी ते एक वेगळ्या. सो दीज आर 4-5 कॅटेगरीज ऑफ बुक दॅट आय रीड. And depending on your phase, I think you can pick on any of these category. But I think self-development, self-help, understanding
बीन द एक्झिस्टन्स, दॅट ऑल्सो हेल्प यू अलॉट इन जनरल लाईफ. नो मॅटर तुम्ही उद्योजक आहे का तुम्हाला काही असू देत. आय थिंक दोज टू कॅटेगरी डेफिनेटली हेल्प यू अलॉट. सो ह्याला जोडून प्रश्न असा आहे की फॅमिलीपासून लांब राहताना आणि इतका स्ट्रेस, देर विल बी लॉट ऑफ टाइम्स की जेव्हा खूप स्ट्रेस असेल तेव्हा हाऊ डू यू कोप इट अप, की बाबा त्याला काय हॉबी आहे कोणती, का रिडिंगच होतं, का स्ट्रेस मॅनेज करायचा मार्ग कुठला? बरोबर. आय थिंक स्ट्रेस कम्स फ्रॉम अ प्लेस ऑफ फिअर किंवा अँझायटी म्हणतो ना. सो आय थिंक मेन थिंग इज तुम्ही डायसेक्ट करायचा की म्हणजे वाय आर यू सो फिअरफुल. म्हणजे यू हॅव टू, अँड दीज आर आन्सर्स यू कॅन ओनली फाइंड इनसाइड. की इज इट अ फिअर ऑफ फेलियर, इज इट फिअर ऑफ नॉट अचिव्हिंग वॉट यू थॉट, और इज इट अ फिअर ऑफ की तुम्ही तुमच्या डोक्यात जी इमेज असते ना तुम्ही बनवता की असं, इज इट अ फिअर ऑफ नॉट meeting that image anymore. So that is, first of all, you have to dissect ki where is the fear coming from. And then maybe going a deeper ki is it the childhood, म्हणजे तुम्हाला कंपेअर केलेलं का लहानपणापासून, or what is that, where is that coming from. So that's one. And in order to manage it, I think there are different ways. I mean, I'm sure everyone knows this. Exercise. तुम्ही एक्सरसाइज, पळायला जाऊ शकता तुम्ही. नॉट नेसेसरी हॅव टू स्पेंड मनी ऑन जिम. म्हणजे मी लिटरली पळायला जायचे पार्कमध्ये. देर वॉज अ टाइम, पहिले 2 वर्ष एक्स्ट्रीमली स्ट्रेसफुल असतात बिकॉज यू डोंट नो वेन इज द नेक्स्ट चेक इज कमिंग फ्रॉम, हाऊ यू गोना मॅनेज, किंवा स्टाफ रिटेन्शनचे लाईक लॉट ऑफ लाईक एनी ऑन्टरप्रिनर ॲट द बिगिनिंग ऑफ जर्नी इज व्हेरी स्ट्रेसफुल. तर तेव्हा यू रन, मेडिटेट करू शकता तुम्ही. Keep some time aside to spend maybe with your friends kiwa family. So these are like normal technique. But if you want to go at a deeper level, I think it's just spending time with yourself and understanding where those fears are coming from and what is the worst that can happen. Because at the end of the day, no one can take you out of you. तुम्ही कुठल्याही सिच्युएशन तुम्ही कोणी टाकलं आर्याच राहणार आहे. So understanding that and conquering your fears is also very important and it's good. I think stress येतो. And then it forces you to, have a conversation with your fear. So when stress is coming is good because life is putting you out of comfort zone, right? And that is good. You need to be put out of comfort zone once in a while at least. या सगळ्यामध्ये आपले रूट्स, आपलं गाव, शहर, राज्य, मराठी, या सगळ्याशी कनेक्ट कसा ठेवतेस किंवा कसा ठेवला जातो? तर आय फील म्हणजे व्हेरी फॉर्च्युनेट की इवन म्हणजे ग्रोअप करताना माझ्या वडिलांनी एक छोटंसं घर घेतलेलं गावात जिथे माझी आजी आजोबा पण राहतात. बारामतीत काटेवाडीत आहे. तर तिकडे आमचे सगळे म्हणजे शनिवार रविवार पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मग विहिरीत पोहणं, तिकडे मी गाडी शिकले किंवा सायकल चालवायला शिकले. ससे, कुत्री, म्हणजे लकीली टच होता खूप नेचरशी, रूटशी. जरी मी पुण्यात वाढली शिकले शहरातून आहे, पण तो गावातला ओरिजिनल जिकडून तावरे आले ते वडिलांनी ते घर घेऊन लहानपणापासून आम्ही इतक्या मेमरीज आहेत. सो ते परत जेव्हा मी येते तेव्हा तिकडे जाणं, तिकडे टाइम स्पेंड करणं, याच्यात पण मला खूप आनंद मिळतो बिकॉज ते सगळ्यात हॅपीएस्ट चाइल्डहुड मेमरीज तिकडच्या आहेत. किंवा मराठीत अजून पण वाचन करणं, मराठीतल्या पॉडकास्ट ऐकणं, मराठी पुस्तकं वाचणं म्हणा. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज आय फील की तुम्ही जेव्हा सक्सेस अचीव्ह करता एका पॉईंट नंतर काय होतं, किती तुम्ही 0 ॲड केले तेव्हा इट्स अ मनी ॲट द एंड ऑफ द डे. पण व्हॉट गिव्ज यू इनर हॅपीनेस, इज इट द रूट दॅट कनेक्ट्स यू, किंवा गोईंग बॅक टू तुमचं दे नेटिव्ह प्लेस आहे. व्हॉट इज लाईफ ॲट द एंड ऑफ द डे इज वेन यू गिव्ह बॅक. अँड आय फील यू फील लाईक गिव्हिंग बॅक वेन युअर रूट्स आर व्हेरी स्ट्रॉंग. अँड आफ्टर अ पॉईंट सक्सेस बिकम्स व्हेरी लाईक अ स्ट्रेट लाईन. सक्सेसला मिनिंग जास्त येतं वेन यू कॅन सेलिब्रेट, वेन यू कॅन गिव्ह इट बॅक और शेअर इट विथ अदर्स. राईट. सो आत्ता जे यूथ ऐकत असेल हा शो, हा पॉडकास्ट, त्याच्यात 2-3 टाईपचे लोक आता मी बघतोय. एक म्हणजे की ज्यांना कधी एकदा बाहेर जातोय आणि काहीतरी करतोय, मे दॅट बी जॉब, मे दॅट बी ग्रॅज्युएशन, असा एक क्राऊड आहे. आणि दुसरा असा आहे की जो इथल्या इथं मायग्रेट होतोय, म्हणजे स्मॉल सिटीजमधून पुण्याला येतोय, मुंबईला येतोय, बेंगलोरला जातोय. सो या सगळ्या यूथला काय सांगशील? वन, पीपल हू वॉन्ट टू गो अब्रॉड, से ॲज अर्ली एज पॉसिबल, पीपल हू आर मायग्रेटिंग टू सिटीज, त्यांना काय सांगशील? आय थिंक फॉलो, तुमचं ड्रीम फॉलो करा. आणि तुम्हाला वाटतं की तुमचं पोटेन्शियल लेट्स से मुंबईसारख्या शहरात तुम्हाला जास्त
अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा यू फील की तिकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्न पेस आहे त्या सिटीचा किंवा ॲक्सेस टू कॅपिटल आहे त्या शहरात आणि त्याच्यामुळे तुमचं पोटेन्शियल तिकडे सगळ्यात जास्त मॅक्सिमाइज होईल, तर प्लीज फॉलो युअर ड्रीम्स. आय मीन डोंट होल्ड युअर सेल्फ बॅक, बिकॉज देन तुम्ही इन्स्पिरेशन व्हाल तुम्ही जिथून येता. आणि मेक शुअर दॅट यू गिव्ह बॅक, यू टॉक टू पीपल, यू इन्स्पायर पीपल. तुमच्या स्टोरी शेअर करा, फेलियर सक्सेस दोन्ही शेअर करा. अँड आय थिंक आय वुड से जस्ट गो फॉर इट, फॉलो युअर ड्रीम्स, अनलिश युअर सेल्फ आणि मेक शुअर की जिथे तुम्हाला फुल पोटेन्शियल मिळते तिथे या. And if you could leave that small time for serendipity to give back, I mean that will be brilliant, because तुमच्यासारखी अजून 100 लोक तेवढीच आपली देशाची प्रगती करतील, स्वतःची प्रगती करतील. बरोबर. सो शेवटचा प्रश्न मुलाखतीतला की ही सगळी स्टोरी आपण रूट्सबद्दल बोललो, UK बद्दल बोललो, फिनटेक, खूप असे व्हेरिड गोष्टी बोललो. समजा हे सगळं जर्नी समअप करायचं असेल तर ती एक लाईन किंवा तो एक शब्द किंवा ती एक गोष्ट काय असेल की दॅट सम्स इट अप ऑल फॉर द व्ह्यूअर? राईट. आय थिंक रोड टू सक्सेस इज ऑलवेज अंडर कन्स्ट्रक्शन. येस, ग्रेट. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये असल्यामुळे हे जास्त रिलेव्हंट आहे. आय थिंक मेन थिंग इज की म्हणजे लर्निंग इज अ कंटिन्युअस थिंग. तुम्ही ओपन माइंडेड राहा आणि humble, I think being humble is also very important. Giving back is important. And just be open-minded, because काळ पण खूप बदलत असतो, गोष्टी बदलत असतात. Agile राहा, agile as a person, agile in your business, agile as a mindset. Right. And because you should be student forever for life, no matter how much you know, even in your own field. बरोबर. सो आर्या, तुझे खूप खूप आभार. तू वेळ दिलास आणि एक इंटरेस्टिंग जर्नी, एक वेगळी सक्सेस स्टोरी, एक वेगळा पाथ आम्हाला ऐकायला मिळाला, आम्हाला बघायला मिळालं तुझ्या थ्रू. तुझ्या कंपनीला खूप खूप शुभेच्छा. अजून काही वर्षांनी अजून मोठी कंपनी म्हणून तुला परत इंटरव्ह्यू करायला आवडेल. पण आज इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. धन्यवाद.